सुस्वागतम। आज आपण चहा कसा करायचा तो पाहूया। तर बघा, या ठिकाणी मी एकच कप चहा करणार आहे। मग एक कप चहासाठी 2 चमचे साखर या चमच्याने किंवा 1.5 चमचा, तुम्हाला कमी हवी असेल तर कमी घातली तरी चालेल। ह्या चमच्याने 2 चमचे साखर घेतली। अर्धा चमचा चहा पावडर, त्याच चमच्याने अर्धा चमचा चहा पावडर। इथे आलं घेतलंय थोडंसं, इथे पाणी घेतलंय पहा, आणि दूध घेतलंय। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला मी गॅस पेटवते आणि पाणी थोडं गरम होऊ द्या, उकळी नको, थोडं गरम होऊ द्या। आता आपण 1 कपच चहा करत आहोत। थोडं पाणी मी जास्त ठेवलंय, उरला तर असू दे, नंतर आपण घेता येईल। त्यानंतर आता बघा, पाणी थोडं गरम झालं की आपण ही घेतलेली साखर या ठिकाणी घालून घेऊया। हे सगळं साहित्य घालून घेऊया। किती गरमी असली ना तरी चहा आपल्याला हवाच असतो। तर आता हे बघा, उकळतोय चहा। तोपर्यंत इथे मी अर्धा कप दूध घेते आहे। हे बघा, अर्धा कप दूध घेते। आम्हाला साय आवडत नाही, त्यामुळे मी साय घालत नाही। हे बघा, या ठिकाणी मस्त असा चहा उकळत आहे। आणि पुन्हा एकदा जरा चहा मध्ये दूध घातल्यानंतर जरा चहा चांगला उकळी येऊ दे चहाला। आम्ही साखर भरपूर कमी म्हणजे खूप कमी खातो। म्हणजे 1 कप चहासाठी, म्हणजे 1 कप पाण्यासाठी मी 2 चमचे साखर सांगितली होती। तर मी 1.5 चमचा घालते नेहमी, फक्त तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी घातली होती। तर बघा, चहा आपला छान असा उकळतो आहे। बघा, गाळणं देखील मी हे स्टीलचं गाळणं वापरते। हा बघा, चहा छान उकळला आहे। आता मी कपमध्ये गाळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। तर पहा, आपला चहा छान असा तयार झालेला आहे। 2 कप चहा तयार झालेला आहे आणि 1 कप पाणी होतं, आणि मी अर्ध्यापेक्षा जास्त कप दूध घातलंय, म्हणजे अजून पाऊण कप उरलाय चहा। तर ही चहाची रेसिपी, झटपट चहाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एका अशा छान अशा रेसिपीमध्ये। धन्यवाद।